5 दिवसापासून इथं जमलोय आणि सरकार बहिरे झालंय. बहिरे सरकारला जोपर्यंत पाटलाला सलाईन लागत नाही तोपर्यंत सरकारला काही जाग येत नाही. आमचा आंदोलकांचा सरकारला एक संबंधित इशारा आहे, पाटलाला सलाईन लागायच्या अगोदर आमची मागणी मान्य झालीच पाहिजे. आमची मागणी जर मान्य नाही झाली आणि जर का पाटलाला काय झालं तर आम्ही नंतर तुम्हाला पाटील जे आम्हाला सांगतील, पाटलांचा आदेश आम्ही पाळणार आहे. पाटील जे म्हणतील आम्ही ते करणार आहे. पाटलाचं रुग्ण निघालं पाहिजे. आणि पहिल्या 2 दिवस या मुंबईमध्ये मराठा आंदोलकासाठी या महानगरपालिकेनं आणि या महानगरपालिकेवर थुकतो, या महानगरपालिकेवरती मुंबईचा थुकतो मी. कारण 2 दिवस मराठा आंदोलकांना उपाशी मारण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसनं आणि या मुंबईच्या आयुक्तानं आणि या मुंबई महानगरपालिकेनं या दोन्ही 3 लोकांनी मिळून आमच्या मराठा आंदोलकांना 2 दिवस उपाशी मारलं. पण मराठ्यांच्या नादी लागलं ना तर तुमचं वाटोळच होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसला माझा इशारा आहे, तुम्ही भलेही राष्ट्रवादी शरद पवारांचं करिअर खराब केलं असेल, पण जर मराठ्यांच्या नादी लागले तर मनोज दादा तुमचं करिअर खराब केल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मराठी 3 महिने बिना अन्ना पानाचे पाणीपत से दिल्लीवर कूच केली होती मराठ्यांनी आणि बिगर अन्ना पाण्याची दिल्ली हासिल केली होती. तिथं भगवा लावला होता. तू काय आम्हाला उपाशी ठेवतो आमच्या मराठ्यांना? तू अब्दाली आणि तुला मी अब्दालीचा उपमा देतो. मराठे हम जो मराठे सब लोग ये मुंबई में जब हम इसलिए जमा हुए, हम आंदोलन कर रहे हैं मनोज दादा जरांगे पाटिल के नेतृत्व में, और हमें मराठों को दबोचने के लिए और हमारे आंदोलन को दबोचने के लिए ये देवेंद्र फडणवीस साहब और इधर मुंबई के आयुक्त और ये मुंबई महानगर पालिका, मैं थूकता हूँ इन लोगों के ऊपर. इन लोगों ने मराठों के आंदोलन को दबाने के लिए 3 दिन तक मुंबई का पानी बंद किया, मुंबई का खाना बंद किया, मुंबई के होटल्स बंद किए, हर चीज बंद किए. फिर भी पूरे महाराष्ट्र से मराठे हारे नहीं और मराठे हारने वाले नहीं है. जब तक हम आरक्षण नहीं लेंगे तब तक हम मुंबई से नहीं हटने वाले हैं. ये हमारे मनोज दादा का आदेश है और तब तक हम वो आदेश पालने वाले. तुम हमें कितना भी डराओ, तुम कितनी भी पुलिसों की फौज लगाओ, तुम आर्मी लेके आओ, फिर भी मराठा यहाँ से नहीं हटेगा. जब तक मराठा आरक्षण नहीं लेगा तब तक मराठा यहाँ से नहीं हटने वाला है. भले तुम 3 महीना 4 महीना क्यों ना खाना दो, हमारे घर से खाना आ रहा है. और मैं देवेंद्र फडणवीस को जैसे अब्दाली को हराने के लिए मराठा पूरे हिंदुस्तान की सेना लेकर पानीपत के दिल्ली तक गया था और भूखे पेट 3 महीने में अब्दाली को हराकर इस भारत के भूमि से खदेड़ा था. इसी तरह हम देवेंद्र फडणवीस तुम्हारी सरकार को और तुमको, ये मराठे भूखी पेट से तुम्हें खदेड़ेंगे तभी रहेंगे. एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नाते काय? आता कसं? आता कसं? नहीं हटेंगे, नहीं हटेंगे, नहीं हटेंगे, नहीं हटेंगे.